असेल तो दिला जाईल. अंपायर करतील ना, ते कसं सांगा पण ते का अंपायर सांगतील पण सांगून ठेव ना आपलं डायरेक्ट. तसेच आमचे क्रिकेटचे निश्चित चाहते राज पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी बंडूदादा केनी प्रेमानंद केनी यांच्या शिवास्ते राज पाटील यांचा यथोचित सन्मान करावा ही विनंती आहे. राज पाटील या व्यासपीठावर तुमचा ही स्टेज आहे, तुम्हा सर्वांच्या आहे. आवर्जून हक्काने या व्यासपीठावर या, यथोचित सन्मान केला जाईल. प्रेमानंद केनी यांना विनंती असेल यथोचित सन्मान राज पाटील यांचा किरुमणी यांच्या शुभहस्ते केला जातोय. लगेचच सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी मैदानात जातात. तत्पूर्वी आपल्या समोर जोडले जातील आमच्या या स्पर्धेचे ऑफिशियल समालोचक. आणि ही स्पर्धा हा सामना 4 षटकांचा राहील. ही नोंद घ्यायची. 1 षटक पॉवर प्ले, 4 षटकांचा सामना असेल. 1 षटक पॉवर प्ले याची नोंद घ्यायची आहे. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. वळू आजच्या पहिल्या लढतीकडे आणि आजच्या दिवसाला आपण करत आहोत शुभारंभ. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभारंभासह संपन्न झालेला आहे. 2025 हा थरार साईनाथ क्रिकेट टीम आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 भव्य दिव्य असं पर्व आहे आणि या पर्वाला आपण करत आहोत सुरुवात. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये श्री राधाकृष्ण चषक 2025 मध्ये सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला SSS या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्या सर्व क्रीडाप्रेमींचं शब्द सुमनाने आम्ही करतो सहर्ष असं स्वागत आणि घेऊन जातो आजच्या पहिल्या लढतीकडे. टीम गावदेवी बाळकोम 11 ला विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावी विनंती आहे. सामना 5 षटकांचा आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. मॅचला होईल सुरुवात. नाणेफेकीच्या कलची माहिती अशी आहे. टीम गावदेवी बाळकोम 11 ने टॉस जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही आहे नाणेफेकीच्या कलची माहिती. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लगेचच आपला 12वा खेळाडू इथं व्यासपीठावर पाठवायचा आहे व आमच्या व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे. तर विनंती आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. तर आपल्या व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यातच येऊन बसायचं आहे. तसेच आमचे 40+ संघाचे प्रकाश केणी असतील, साईनाथ संघाचे खेळाडू असतील तेच प्रकाश केणी यांनी या व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. तसेच श्री संतोष केणी यांना सुद्धा विनंती असेल या व्यासपीठावर आसनस्थ व्हा. ही स्पर्धा तुम्हा सर्वांची साईनाथ क्रिकेट संघ आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 बंडूदादा केणी यांच्या सौजन्याने व यांच्या अथक विचारातून आलेली ही स्पर्धा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल 12वा खेळाडू इथं पाठवायचा आहे, अन्यथा पेनल्टी ऐरोलीचा आहे. गावदेवी बाळकोम संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपला 12वा खेळाडू इथं व्यासपीठावर पाठवायचा आहे. पहिला चेंडू टाकण्याच्या आतमध्ये आपला
12वा खेळाडू इथं व्यासपीठावर उपस्थित हवा. विनंती असेल गावदेवी बालकुम संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं व फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऐरोली कोळीवाडा संघाला ओट कॉम्बॉक्स. धन्यवाद. आपण स्पर्धेला सुरुवात करूया. पहिला सामना आपल्या समोर काही वेळातच येईल. श्री राधाकृष्ण चषक 2025 भव्य दिव्य पर्व. या स्पर्धेला विशेष आणि अनमोल सहकार्य आपल्याला केलेलं आहे श्री बंडू दादा केनी यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. त्याचबरोबर स्पर्धा सुरू होत असताना एक पारितोषिक आलेलं आहे भाई केनी यांच्या वतीने. 3 षटकार लागोपाठचे आणि 3 विकेट लागोपाठचे जो खेळाडू घेईल 3 दिवसांमध्ये त्या खेळाडूला 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आरुष एंटरप्राइजेस भाई केनी यांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठच्या 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूला 1100 रुपयाचा पुरस्कार असेल. मॅचला होते सुरुवात. स्पर्धेला सुरुवात होते आणि पारितोषिकांची उधळण खेळाडूंवरती आपल्याला निश्चित पाहायला मिळते. ऊर्जा आहे खेळाडूंसाठी. बॅटिंगसाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमची. टॉस झाला. टीम गावदेवी बाळकुम 11ने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला आणि टीम ऐरोली कोळीवाडा या टीमची आघाडीची आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अभि दुसऱ्या बाजूला मनोज ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम ऐरोली कोळीवाडा या टीमची बॅटिंगसाठी आलेली आहे. स्पर्धेला होते सुरुवात. आयोजन समितीची एक चांगली मेहनत आणि त्या मेहनतीमधून उभी केलेली ही स्पर्धा. तुम्ही आम्ही पाहतो 2025 हा थरार श्री राधाकृष्ण चषक 2025. षटक क्रमांक 1 साठी अमोल पहिलं षटक हाताळतील. दोन्ही संघांना आपण देतो शुभेच्छा. पंचांचा येतोय सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. सामना 5 षटकांचा आहे. ट्रिपल एस या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आज ऑफिशियल पंच म्हणून या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. विनोद भगत सर आणि महेश मिसाळे सर हे ऑफिशियल पंच या स्पर्धेला आहेत. मॅचला होती सुरुवात. ऐरोली कोळीवाडा विपक्ष गावदेवी बाळकुम 11 अशी लढत आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट झालेली आहे जी आक्रमक आहे. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमची. एका बाजूला अभि स्ट्रायकर एंडला असतील तर मनोज नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमोल तयार होतील. पहिला बॉल पडतोय 2025चा श्री राधाकृष्ण चषक या स्पर्धेचा हा पहिला बॉल आणि गोलंदाज अमोल तयार होतोय. तयार होत आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बॅकअप साठी निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. हे एका खेळाडूचं बॅकअप आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगतीपथावरती येतोय आणि पहिलं षटक अमोल आपल्या हाती. बॉल ज्यांनी घेतला या षटकासाठी उपस्थित सर्व खेळाडूंचा प्रेक्षकांचा आणि मान्यवरांचा आणि ग्रामस्थांचा पण पुनश्चेतांची पेनल्टी आहे टीम बाळकुम 11 टीमला. याची आपण नोंद घ्या. ज्यावेळेस पहिला डाव संपेल त्यावेळेस आपण त्या 2 धावा ऍड करूया याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार अमोल. टप्पा पडल्यानंतर बॉल हा एस्ट्रांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची भन्नाट वेग एस्ट्रांचा वेध घेतोय. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी माघारी येतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल एस्ट्रांचा वेध घेतोय. जबरदस्त आणि कमालीचा बॉल. तसेच
लास्ट बट नॉट अ लिस्ट कतारवरून या सामने खेळवण्यासाठी जे इथं आलेले आहेत माननीय श्री योगेश कोहली यांचा सत्कार करतील या सामन्याचे आयोजक नियोजक माननीय श्री बंडूदादा केनियाना मी विनंती करेन की यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेचे उबदार शाल व पुष्पगुच्छ त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद बंडूदादा. निश्चित पहिला जो फलंदाज होता तो क्लीन बोल्डने माघारी आला. अभि होते आणि माफ करा मनोज आउट होऊन माघारी आलेले आहेत आणि मनोज यांच्या माध्यमातून टीम ऐरोली कोळीवाडा या टीम धक्का क्रमांक पहिला लागला आणि अमोल यांचा एक भेदक बॉल जबरदस्त बॉल यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळाला. आणि ज्या वेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दखल घेतो ना की सर्वाधिक क्लीन बोल्ड कोणी घेतले तर वसीम अक्रम हे क्रिकेट विश्वातलं असं नाव आहे ज्यांनी 356 सामने खेळले आणि 176 फलंदाजांना त्यांनी क्लीन बोल्ड केलं होतं. आणि या मॅच मध्ये पहा अगदी बॉल क्रमांक 3 वरती फलंदाजाला त्रिफळाचित करून माघारी पाठवलं. धक्का क्रमांक पहिला लागला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तेजस आलेले आहेत क्रमांक 3 वरती. एका बाजूला संघ पॉवर प्लेच्या षटकामध्ये अडचणीमध्ये अडकला अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. टप्पा पडल्यानंतर वेगाने येणारा बॉल आणि या बॉलची दाहकता पहा. टप्पा पडल्यानंतर हा डॉट बॉल आलाय. सुरुवात टीम ऐरोली कोळीवाडा या टीमने निश्चित सावध केली. पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे 2 धाबा आल्या होत्या परंतु तिसरा जो बॉल होता तो ऐरोली कोळीवाडा या टीमने धक्का क्रमांक पहिला देऊन गेला. परंतु याच्यातून टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला सावरावं लागेल. संकटांचं स्वरूप हे जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये वेळेप्रमाणे बदलत असतं. बॉलर तयार. या बॉलला संयमाने खेळलंय फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न ही चातुर्याची धाव होती कारण कॉलिंग हे तितकंच महत्वाचं होतं. बॉल मिडॉनला होता. खेळाडू तत्परतेने गेले होते. बॉलची लगेच फेकी गेली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. धावसंख्या आहे धाव फलकावरती 3 धावा तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल अमोल तयार. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी. एकही मोठा फटका त्यांनी अद्यापही खर्च केला नाहीये. आडव्या बॅटने हा खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला. धक्का क्रमांक 2 लागलाय. टीम गावदेवी बाळकोम 11ने सुरुवात जबरदस्त केलेली आहे गोलंदाजीमध्ये. तब्बल अमोलांनी पहिलं षटक हाताळलं. 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. अवघ्या 3च धाबा खर्च केलेल्या आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय. ऐरोली कोळीवाडा प्रथम बॅटिंग करताना 3 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सर्वांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करा कारण आपण उशिरा सुरुवात केलेली आहे. आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूंकडून करूया. एक चांगला कॅच सीमारेषेलगत पकडला गेला. तिकडे अक्षय पाटील होते सीमारेषेलगत आणि त्यांनी एक वेल जज कॅच पकडला. सहजरित्या गेले बॉलच्या दिशेने आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विचवला गेला. धक्का क्रमांक 2 लागला. एका बाजूला टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला आता एका छोट्याशा पार्टनरशिपची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी अनिकेत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती येत आहेत आणि त्यांच्या सोबतीला क्रमांक 3 वरती आलेले फलंदाज तेजस आहेत. या जोडीवरती आता फार मोठा दारोमदार आहे. मधल्या फळीतला धाबा बनवाव्या लागतील. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती करूया. पॉवर प्ले क्रमांक आता 2 प्रगतीपथावरती येईल आणि पॉवर प्ले क्रमांक 2 साठी म्हणजे P2चं हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रियेश ओव्हर नंबर 2 साठी येत आहेत. टीम गावदेवी बाळकोम 11 या टीम कडून. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना की तेजस आणि आज अनिकेतांना चांगला खेळ करावा लागेल. जो त्यांचा स्वाभाविक खेळ आहे नावाप्रमाणे आज खेळावा लागेल. मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजस तयार होतील. 2 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. 1 धाव आतापर्यंत त्यांनी कुठलेली आहे म्हणजे या जोडीला धावा बनवाव्या लागतील. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 3 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि गोलंदाजी मार्गवरती प्रविष्ट होत आहेत. प्रियेश ओव्हर नंबर 2 चा हा पहिला बॉल. डावकुरी हाताचे गोलंदाज आहेत. समोरच्या बाजूला फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी अगदी तत्परतेने करतील. एकच जागा बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. धाव 1 मिळेल परंतु मनोबल वाढवणारा फटका आहे. एखादा फलंदाज ज्यावेळेस बॅटच्या अगदी मधोमध बॉल घेतो त्यावेळेस त्याचं मनोबल वाढतं आणि हा तो फटका होता जो मनोबल वाढवणारा आहे. 1 धाव निश्चित मिळते टीम
ऐरोली कोळीवाडा या टीमला. धावसंख्या आहे 4. एका बॉलचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला डावकुरे हाताचे गोलंदाज प्रियेश पुन्हा तयार होतील. डावकुरे हाताचे खेळाडू म्हटलं की ऑन साइडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक येतील का, परंतु या स्पर्धेचा पहिला चौकार बॉल सीमा पार आला. एक बहारदार, वजनदार, शानदार, रुबाबदार फटका सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावांसाठी बॅटिंग करताना फलंदाज अनिकेत यांच्या बॅट मधून एक बेमिसाल स्ट्रोक आलाय. त्याचबरोबर 40+ आमचे अजय पाटील यांचं आगमन आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांनाही विनंती आपणही स्थान पण नवा. पहिला चौकार आला या स्पर्धेच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं गेलं तर बॅट्समन अनिकेत त्यांच्या बॅटमधून चौकार होता. सरळ मिड विकेट सीमारेषा तोडली. समोरच्या बाजूला खेळलेला आक्रमक स्ट्रोक आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मौका आणि दिला या बॉलवरती ठोका. बॉल सीमा पार. या स्पर्धेतला पहिला मोठा षटकार. एका बाजूला पहा अनिकेत यांची बहरदार बॅटिंग सुरू आहे. ज्यावेळेस बॅटिंगसाठी आले होते ना त्यावेळेस परिस्थिती अनुकूल नव्हती. परिस्थिती बिकट होती आणि या बिकट परिस्थितीमध्ये एक तिखट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनिकेत करतायत. एक चौकार, एक षटकार. समोरच्या बाजूला आक्रमण. पुढचा बॉल उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. दाहक दाखवणारा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बांधून ठेवलाय या बॉलच्या पाठीमागे फलंदाज अनिकेत यांना. बॉल आतापर्यंत खेळला अनिकेत यांनी 3 धावा बनवलेल्या आहेत. आतापर्यंत 10 धावसंख्येला वेग आलाय. 14 वरती जाऊन पोहोचली आहे. 8व्या बॅटचा टोला समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉलने सीमारेषा चिरली. अगदी साइड स्क्रीनला भेदत बॉल सीमारेषा पलीकडे. याच षटकातला आणि या स्पर्धेतला हा दुसरा चौकार आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याची प्रियेशांची एक वेगळी शैली. समोरच्या बाजूला केलेलं आक्रमण. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा चिरली. अगदी साइड स्क्रीनच्या समोर आलेला हा चौकार. धावसंख्या आता 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल प्रगती पथावरती या षटकातला. पहिलं षटक टीम गावदेवी बाळकुम 11 साठी चांगलं आणि त्यानंतरचं ऐरोली कोळीवाडा या टीम साठी एक षटक चांगलं. म्हणजे एक तुम्हारी तो एक हमारी. एक षटक टीम ऐरोली कोळीवाडा या टीमचं तर एक षटक गावदेवी बाळकुम 11चं. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 19. तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना ऐरोली कोळीवाडा या टीमने आता डाव सावरलेला आहे. एका बाजूला तेजस ज्यांनी 3 बॉल खेळले 2 बनवलेले आहेत. अनिकेत ज्यांनी 5 बॉल खेळले आणि 15 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्येची गती वाढवण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे टीम ऐरोली कोळीवाडा या टीमने. कारण धावसंख्येची गती पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलीत ना तर अगदी खालावलेली होती. 3च धावा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर केलेली अनिकेत यांनी बॅटिंग बहरदार आहे. झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. पहिले षटक आवर्जून उल्लेख करावा लागेल अमोल यांचा. ज्या प्रकारे त्यांनी अगदी 3च धावा देत 2 गडी गारद केले होते. परंतु त्यानंतर त्याचबरोबर 40+ आमचे अशोक दादा केने यांचे आगमन आहे. त्यांचे स्वागत. त्यानंतर प्रियेश आले आणि त्यांनी या ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होतीये. लागोपाठचे 3 षटकार आणि 3 विकेट जर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिपल्या तर भाई केने यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आरुष एंटरप्राइजेस यांच्या वतीने आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाज अमोल. पायाला भेदणारा बॉल आहे. थाय पॅडला जाऊन भेदतोय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होईल एका धावेसाठी. अमोलांनी पहिल्याही ओव्हर मध्ये प्रभावित केलं. हा षटकातला पहिला बॉल तो जबरदस्त टाकला. टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल होता. एक सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. निश्चित दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा जर तुम्ही पाहिला ना अमोलांचा तर अतिशय अप्रतिम आहे. गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी अंमलात आणल्यात आज त्यांनी. आक्रमण करण्याचा प्रयत्न. मनसुबे काय होते बॅटिंग करताना. एक पाय पुढे काढायचा होता. गुडघा टेकवायचा होता खाली आणि बॉल ऑन साइडला खेचायचा होता. परंतु हे सर्व काही मनसुबे अमोलांनी गोलंदाजी करताना उधळून लावलेले आहेत आणि फलंदाज अनेक त्यांना बांधून ठेवले. ज्यांनी बॅटिंग चांगली केली ओव्हर नंबर 2 मध्ये गुडघा टेकून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. यश मिळालं नाही. हो, प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि प्रयत्न हा तुम्हाला करावाच लागतो. आता प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एका विकेटचं पतन. ज्यांनी मधल्या फळीमध्ये येऊन बॅटिंग चांगली केली होते ते अनिकेत चांगले चाललेत माघारी. धक्का क्रमांक 3 लागला टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला.
अमोल यांनी आपल्या स्पेल मधली तिसरी विकेट टिपली आहे. छोट्या उसळीचा बॉल ऑन साईडला खेचला, ऑन साईडला वळवला, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली गेले आणि सहजरित्या हा झेल पकडला. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला धक्का क्रमांक 3. तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित 40+ दिवा कोळीवाडा संघाचे माजी अध्यक्ष श्री मोरेश्वर मडवी इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. आले हाती त्यांचा लगेचच बंडूदादा केळू यांच्या शुभ हस्ते मायेचे उद्धार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर विनंती असेल तसेच आमच्या व्यासपीठावर उपस्थित श्री अशोक केनी यांचा सुद्धा यथोचित सन्मान लगेचच मी विनंती असेल बंडूदादा केळू यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मायेचे उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. अशोक केनी, ओ टू कम बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता कुणाल आलेले आहेत. पाहता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धाबा किती बनवताय ना याला महत्व उरलेलं आहे या संपूर्ण सत्र क्रमांक 1 मध्ये. कारण बॅटिंग करताना टीम ऐरोली कोळीवाडा या टीमकडे धावा असणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 21 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमोल यांचा पुढचा बॉल आणि स्ट्राईक रेंजला फलंदाज तेजस सय्यार. क्षमता आहे, प्रतिभा आहे, परंतु एक वेगवान बॉल पुन्हा एकदा पायाला भेटतोय. बॅट कट आहे असं पंचाने सांगितलंय. बॅटची कडा घेणारा हा बॉल होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. तर निश्चित या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला धावांसाठी झगडावं लागलं. ओव्हर नंबर 2 मध्ये टीम ऐरोली कोळीवाडा या टीमसाठी धावा चांगल्या आल्या, परंतु पुन्हा एकदा धावसंख्येची गती कमी केली आहे गावदेवी बाळकुम 11ने. पुन्हा एकदा अमोल तयार आणि हाय बॉल जबरदस्त टाकलाय. स्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. आणखीन एक क्लीन बोल्ड त्रिफळाचित भन्नाट वेग स्टॅनचा वेध घेतोय. अमोलने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट आले आणि टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी स्टॅनचा वेध उजवी अष्टी वाकवली आहे. यॉर्करचा कहर आणि केली फलंदाजाची शिकार. या बॉलच्या पाठीमागे धक्का क्रमांक लागलाय 4. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला आणि 4ही फलंदाज जर कुणी माघारी पाठवलेत तर ते नाव आहे गावदेवी बाळकुम 11चे खेळाडू अमोल. काय गोलंदाजी केली आज, जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवलं आणि त्याचबरोबर विकेटही प्राप्त केल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम ऐरोली कोळीवाडा या टीमने बनवलेली आहे धावा तब्बल 22. 3 षटकांचा अखेर खेळ संपला आणि आपला 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत 4 फलंदाजांना माघारी पाठवला अमोल आणि अवघ्या 12 बॉल मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 5. काय इकॉनॉमी राहीये. काट कसरीची गोलंदाजी केलीच, परंतु विकेटही त्यांनी टिपल्या. त्यानंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस अनाउन्स करत आहोत. भूषण आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज सय्यार. आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक 2 आहेत तिकडे, परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दशक सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी दिलासा देणारा चौकार टीम ऐरोली कोळीवाडा या टीमसाठी आलाय. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली. क्षेत्ररक्षक 2 गेले होते, परंतु त्यांच्याही आवाक्या बाहेरचा बॉल सीमारेषा पलीकडे. आक्रमण केलंय आणि हो आक्रमण करावंच लागेल. बॅटिंग करताना तेजस आहेत क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बराचसा वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. आपण चर्चा निश्चित केली अमोल यांच्या गोलंदाजीबद्दल, ज्यांनी फलंदाज 2 क्लीन बोल्डने माघारी पाठवले. आपण पहिल्यांदा वसीम अक्रम यांच्याबद्दल चर्चा केली, परंतु भारतीय टीमच्या अनिल कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 92 क्लीन बोल्ड घेतले होते. हा भारतीय टीमचा असणारा एक रेकॉर्ड आहे. परंतु याच पहिल्याच इनिंग मध्ये गोलंदाजी करताना अमोल यांनी 2 फलंदाजांना क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलं. पुढचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉल पाठी धाबा किती मिळतील. दुसरीचा प्रयत्न केला. स्ट्राईक रेंजला फेक आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये लगेच केलेलं आहे. हे चातुर्य क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 28 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम ऐरोली कोळीवाडा यानंतरची मॅच आहे इच्छापूर्ती वाशी आणि ग्लोरियस कुमार 11. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. आपण रिपोर्टिंग करा. बॅटिंग मध्ये तेजस आणि सोहन ही जोडी. या बॉलला फक्त फ्लिक केलाय, सन्मान दिलाय. पायांवरती असणारा बॉल
फ्लिकचा फटका म्हटलं की तुम्हाला मनगटाचा वापर करावा लागतो आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. खराब अंडरस्टँडिंग दुसरा मिळालाय तो विकेटचा आणि धक्का आणखीन एक लागलाय टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी टीम ऐरोली कोळीवाडा या टीम कडून तरुण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल या फलंदाजांना, कारण धावांची भूक वाढवावी लागेल टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला. कारण धावसंख्येची गती जर आतापर्यंत आपण पाहिली तर धाव फलकावरती फक्त आहेत 29 आणि 29 आकड्यावरती 5 गडी गमावलेले आहेत. आई गावदेवी बाळकुम 11ने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, जबरदस्त काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमुळे त्यांनी केलेलं आहे. फक्त संपूर्ण डाबामध्ये किती मोठे फटके खर्च केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया. फक्त 4 मोठे फटके आहेत, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समाविष्ट आहे. म्हणजे चौकाराचा रेशिओ या स्पर्धेमध्ये अधिकचा आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतील. भूषण हाई बॉल पायाला बेतणार आहे. पंचांगडी थोडीशी अपील केली. हो, दात तुम्हाला मागावीच लागते, अपील तुम्हाला करावीच लागते. जर तुम्ही अपील केली लेग बायची धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. जर तुम्ही अपील केली तरच पंच एखादा खेळाडूला आऊट देऊ शकतात. त्यामुळे खेळाडूंना ही अपील करावीच लागते आणि तीच अपील केली. पंचांनी अपील फेटाळली. 3 यष्टांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला होता. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय तरुण त्यांच्या सोबतीला तेजस. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे, परंतु प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल बॅटिंग टीम वरती प्रेशर क्रिएट करेल, थोडंसं दडपण आणेल, परंतु मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. धावसंख्येची भूक आपण चर्चा करतोय वाढवावी लागेल, प्रलोभन वाढवावं लागेल, धावा कुटाव्या लागतील. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला धावसंख्या 30. आक्रमण करण्याचा प्रयत्न याही बॉलच्या पाठीमागे. भन्नाट वेग होता या बॉलच्या पाठीमागे आणि या बॉल एक सिंगल धाव या बॉलवरती मिळते टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त होता आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम ऐरोली कोळीवाडा या टीमने बनवलेले आहे धावा 31. तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण टॉस साठी आमंत्रित करूया इच्छापूर्ती वाशी आणि ग्लोरियस कुमार 11 या 2 संघनायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. यानंतरची मॅच आपली आहे. ओव्हर नंबर 5 ला होईल सुरुवात. म्हणजे अगदी स्लॉग ओव्हरचे षटक आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती कुणाला आणलं जाईल, कारण हे जे षटक आहे जिथे फलंदाजांना मारझोड तोडफोड करावी लागेल. टीम मीटिंग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल की अंतिम षटक कोण आता हाताळणार. कारण 24 बॉल मध्ये टीम गावदेवी बाळकुम 11ने फक्त आणि फक्त 31 धावा खर्च केलेल्या आहेत. अंतिम षटकांमध्ये कुठेतरी 15 ते 20 धावाचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. तेजस आणि तरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि स्ट्रायकर एंडला आता फलंदाज तेजस तयार होतील. बॅटिंग करताना त्यांनी 8 बॉल खेळले, 10 त्यांनी बनवलेले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज तरुण तयार होतील आणि गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटक. तसेच आमच्या देवाचे एक समाजसेवक श्री हिरामण पाटील इथं उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा व्यासपीठावर खूप खूप स्वागत आहे. तसेच लगेचच इनिंग ब्रेक मध्ये यथोचित सन्मान केला. लगेचच मी रमेश मडू यांना विनंती करेन हिरामण पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. माहिती दर्शाल प्रेमाचं प्रतीक ओव्हर टू कम बॉक्स. होते दुसरीचा प्रयत्न केलाय. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा निश्चित मिळतील. बॉल वेगाने त्यांच्याकडे आला होता आणि
त्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजरित्या मिळतील. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी अक्षय आलेले आहेत. आतापर्यंत टाकलेले आहेत बॉल 2 आणि 3 धावा त्यांनी या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. समोरच्या बाजूला लॉंगॉनला खेळाडू आहेत. बॉलची फेकी अगदी लगेच करतील. एक धाव आलेली आहे. पण अंतिम षटकामध्ये टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला धावा बनवाव्याच लागतील. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. प्रयत्न मोठे करावे लागतील. ज्या प्रकारे गावदेवी बाळकुम 11ने गोलंदाजी केली आहे, गोलंदाजी मधली भेदकता त्यांनी प्रखरतेने दाखवलेली आहे, परंतु बॅटिंग मधली धमक आता दाखवावी लागेल टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला. बॉल हवेत आहे आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये पकडलाय. झेल विकेटचं होईल पतन. खेळाडू होतील बाद. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला धक्का क्रमांक 6. तर एक खेळाडूंनी सुद्धा जे दोन्ही कर्णधार व खेळाडूंनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. लॉंगॉनच्या दिशेत मिडविकेटच्या दिशेत थोडंसं जे गटार आहे त्याचे झाकण थोडीशी वरती आहेत. धावताना आपली काळजी घ्यायची आहे. एक विनंती आहे खेळाडूंना जे फिल्डिंग करायला क्षेत्ररक्षक असतील लॉंगॉनच्या दिशेत, तिथं जे काही थोडीशी आउटफील्ड आहे थोडीशी खराब आहे याची नोंद घ्यायची. तर आपली काळजी घ्यायची आहे. तिथं धावताना थोडीशी काळजी घ्या. निश्चित ही महत्त्वाची सूचना खेळाडूंना आयोजन समितीच्या वतीने दिलेली आहे. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम इच्छापूर्ती वाशी आणि ग्लोरियस कुमार 11 अशी लढत आहे. या बॉलच्या पाठीमागे टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला कोणतीही धाव मिळणार नाहीये. या षटकातला आता शेवटचा बॉल शिल्लक आहे जो टार्गेट सेट करेल की टीम गावदेवी बाळकुमला 17 क्रमांक 2 मध्ये किती धावा बनवायच्या आहेत आणि किती धावांचा बचाव टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला करायचा आहे. सांगून जाणारा बॉल प्रगती पथावरती आक्रमण केलं. या बॉलवरती बॉल आलाय मिड विकेटला. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉलवरती केलाय. शेवटच्या बॉलवरती चांगला खेळ आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. धावसंख्या वाढवणारा, धावसंख्येला आकार देणारा षटकार ठोकलाय. बॅटिंग करताना फलंदाज सूर्यकांत यांनी. प्रथम बॅटिंग करताना टीम ऐरोली कोळीवाडा या टीमने बनवलेल्या आहेत धावा 41 धावा. 42 धावांचं लक्ष आहे. 2 पॅनल्टीच्या धावा आहेत याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. ऍड करायचे यांच्यात ऍड करा. बाळकुमला पॅनल्टी आहे 2 धावांची. टी शर्ट मुळे पॅनल्टी आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 41चं टार्गेट आहे. बॅटिंग करताना ज्या 41 बनवलेले आहेत तिथे आता होतील 43 आणि टार्गेट आहे 44 धावांचं. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टीम गावदेवी बाळकुम 11ला बनवायच्या आहेत 44 धावा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे. याच्यानंतर होणारा सामना इच्छापूर्ती वाशीगाव विरुद्ध ग्लोरियस कुमार 11 तुर्भे. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे. इच्छापूर्ती वाशीगाव व ग्लोरियस कुमार 11 तुर्भे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. व तसेच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आमचे 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू श्री अजय पाटील यांचा यथोचित सन्मान बंडूदादा केनी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी इच्छापूर्ती वाशी व ग्लोरियस कुमार 11 तुर्भे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉस मंचाशी संपर्क साधायचा. लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या स्पर्धेसाठी पाहिलं तर साईनाथ क्रिकेट संघ दिवा कोलीवाडा आयोजित श्री राधाकृष्ण चषक व ज्यांच्या संकल्पनेतून आली श्री बंडूदादा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धा. तसेच दत्ता मडवी 40+ संघाचे खेळाडू इथं व्यासपीठावर उपस्थित अजिंक्य केणी यांच्या शुभ हस्ते मानाचा मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत अजिंक्य केणी. तर लगेचच दोन्ही संघाच्या खेळाडूंना इच्छापूर्ती वाशीगाव व ग्लोरियस कुमार 11 तुर्भे दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथं लगेचच आपली उपस्थिती नोंदवायची आहे.
44 धावांचा पाठलाग करताना चॉईस नाही बॉल अंपायर बॉल आहे का आहे तर नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडू संघनायकांना विनंती आहे इच्छापूर्ती वाशीगाव ग्लोरियस कुमार 11 तुर्वे हेमंत पाटील या ओ टू कम बॉक्स टॉस साठी यायचं आहे मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात 44 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आई गावदेवी बाळकुम 11 ची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे तुम्ही पाहताय साईनाथ क्रिकेट टीम आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 आणि या स्पर्धेला जे आम्हाला अनमोल सहकार्य सौजन्य ज्यांच्या वतीने लाभलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री बंडू दादा केनी दादांच्या वतीने एक मोठं सहकार्य या स्पर्धेला नेहमीच लाभतं आणि याही वर्षी त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचं सौजन्य या स्पर्धेला आम्हाला मिळालेलं आहे आणि गावामध्ये जेवढ्या काही स्पर्धा होतात ना त्या सर्व स्पर्धांना ज्यांचं अनमोल सहकार्य लाभतं ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री बंडूदादा केनी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला स्पर्धेला नेहमीच लाभतं आणि याही वर्षी आम्हाला लाभलेलं आहे मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा 44 धावा येणारे बॉल 30 असा आहे धावसंख्येचं गुणोत्तर 17 क्रमांक 2 साठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे टीम गावदेवी बाळकुम 11 चे एका बाजूला बॅट्समन आहेत प्रितेश आणि दुसऱ्या बाजूला भावेश ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि गोलंदाजी करण्यासाठी राज टीम ऐरोली कोळीवाडा या टीम कडून पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती पहिला बॉल पडेल 44 धावा 30 बॉल हे धावसंख्येचं गुणोत्तर पहिलाच बॉल वीरेंद्र सहवाग स्टाईल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड बॉल सीमा पार डावाची सुरुवात धमाकेदार चौकार वीरेंद्र सहवाग स्टाईल सुरुवात केली आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे बॅटिंग करताना फलंदाज प्रितेश जबरदस्त सुरुवात करतायत पहिल्याच बॉल वरती आक्रमकता दाखवली आहे आणि पहिलाच बॉल डीप कव्हर सीमारेषा तोडणारा हा चौकार होता आणि राज यांच्या पहिल्या बॉलचे डावपेच उधळून लावले बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती राज पुन्हा तयार एक युवा खेळाडू वेग चांगला आहे बॉल पाठी ओढला बॉलला उसळी प्रदान केली आहे हो गोलंदाजी करताना जे काही कौशल्य आहे त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल राज यांना एक युवा खेळाडू आहेत ऐरोली कोळीवाडा या टीमचे वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे वेग फलंदाजांना प्रभावित करून गेला आला तो डॉट बॉल एक तुम्हारी एक हमारी हा थोडासा पुढे ठेवला आक्रमण केले लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक तडक फडक बेधडक कडक आलाय या बॉल वरती षटकार आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी जबरदस्त फटका उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल एक पाय पुढे काढला जागेवरतूनच हा बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी हॅट्रिक षटकार जर आपण केली तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे भाई केनी यांच्या वतीने आरुष एंटरप्राइजेस यांच्या वतीने हाई फटका कव्हरला लाजवाब क्रिकेटचं मादक सौंदर्य या बॉलची उडान 6चा लगान लागोपाठचा दुसरा षटकार काय फटका होता यार काय नजाकत होती या फटक्याची क्वालिटी जबरदस्त होती एक तंत्रशुद्ध फटका उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे बॅटिंग करताना फलंदाज प्रितेश डीप कव्हरला बॉल सीमारेषा पलीकडे पाठवून दिला सरळ 6 धावेंसाठी जर हा तिसरा आला तर भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ती संधी चालून आली आहे म्हणजे यानंतरचा बॉल 1100 रुपयासाठी या बॉलला फ्लिक केलाय आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव मिळेल कमबॅक चांगलं केलं या बॉलच्या पाठीमागे राज यांनी
आणि हो, राजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. राजांना पुढे काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल, कारण पाठीमागच्या गोष्टींचा जर विचार करत बसलो तर भविष्याची प्रगती थांबेल आणि भविष्याचा विचार करावा लागेल. म्हणजे इथून पुढच्या काही बॉलवरती काय चांगलं करता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या आहे 17. शेवटचा बॉल आणि हाही बॉल आता पाठवलाय सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. धावा मितील 4. आलाय टीम गावदेवी बाळकुम 11 साठी आणखीन एक बहारदार चौकार. काय फटका खेळला, एक पाय पुढे काढला आणि बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रितेश करतायत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा कुटलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम ऐरोली कोळीवाडा या टीमने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. आता येणाऱ्या गोलंदाजाला धावसंख्येची गती कमी करावी लागेल. पहिल्या विकेटचा जो शोध सुरू आहे ती विकेट टिपावी लागेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये करायची आहे गोलंदाजी टीम ऐरोली कोळीवाडा या टीमला. आणि ओव्हर नंबर 2 साठी सूर्यकांत आलेले आहेत. परिस्थिती गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल नाहीये, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये आज तिकट मारा करावाच लागेल. वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव निश्चित मिळेल. स्ट्राईक पुन्हा एकदा दिलेला आहे. बॅटिंग करताना प्रितेशांना, आज सूर्यकांतांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. संकट आहेत, परंतु संकटातून मार्ग काढावा लागेल. संकटाचं स्वरूप हे वेगवेगळं असतं, परंतु यावेळेला जे संकट आहे त्या संकटातून वाटा शोधाव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. सूर्यकांत पुन्हा तयार. हा फटका सी कॉर्नरला खेळलाय, क्षेत्ररक्षक जातील का? तोपर्यंत बॉलने ओलांडली आहे सीमारेषा. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाव्यांसाठी. मैदानाच्या आतमध्ये प्रितेशांची बॅट आज चळपलेली आहे. सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पार, सरळ 4 धाव्यांसाठी. जब टूटने लगे हौसले ना, बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील. सूर्यकांत तयार. आक्रमण केलंय मिड विकेटला, खेळाडू नाहीयेत. हाई बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धाब्यांसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. हाई बॉल सीमारेषा पार चाललाय आणि एका बाजूला पा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग, मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलाय, धुडगूस घातलाय. नाव आहे प्रितेश. काय बॅटिंग केली आज या खेळाडूने. पहिल्याच सत्रामध्ये आपण चर्चा केली होती की ऐरोली कोळीवाडा या टीमने बॅटिंग करताना खेळलेले मोठे फटके अवघे 5च होते. त्याचं प्रत्युत्तर देताना आतापर्यंत या 32 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धाव्यांसाठी. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फलंदाज प्रितेश. प्रत्येक गोलंदाजाचे डावपेच उधून लावलेले आहेत. लागोपाठचे 3 मारले. पुन्हा एकदा संधी आली आहे आणि भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? 2 आलेले आहेत. पुन्हा एकदा संधी. गोलंदाज सूर्यकांत तयार. आणि हा समोरच्या बाजूला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि 3 बॉल 3 षटकार मारले. जोरदार टाळ्या फलंदाज प्रितेश साठी आणि भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कौतुकाची थाप आहे. खेळाडूंना ऊर्जा आहे. मॅच संपली आणि हा सामना जलद गतीने जिंकलेला आहे टीम गावदेवी बाळकुम 11 ने. त्यांचं अभिनंदन आणि ऐरोली कोळीवाडा या टीमचा मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आरुष इंटरप्राइजेस भाई केनी यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रितेशांना ज्यांनी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारले. तर इच्छापूर्ती वाशीगाव व ग्लोरियस कुमार 11 तुर्भे दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीस यायचं आहे. तर आमचे उत्कर्ष मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री बालकृष्ण मडवी मला वाटतं इथून रजा घेतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. व लगेचच विनंती असेल भाई केनी यांच्या शुभ हस्ते जे षटकार हॅट्रिक मारली हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. या स्पर्धेचा कुठेतरी आपण एक नियम
एक शिस्त प्रदान करायचे. तर भाई किनी यांचे वडील व आमच्या सायनाथ स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री मोरेश्वर वाळके किनी यांच्या शुभ हस्ते जे 3 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक मारली प्रितेश जोशी यांना 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर आयुष इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून भाई किनी यांच्यामध्ये प्रत्येक चौकार माफ करा प्रत्येक षटकार व प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक वेलपेड प्रितेश व लगेचच नाणेफेकीसाठी इथं उपस्थित झालेला आहे तो म्हणजे ग्लोरियस कुमार इलेवन तुर्बे व संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आमच्या तर इथं ग्लोरियस कुमार इलेवन संघ इथं उपस्थित आहे. त्यानंतर इच्छापूर्ती वाशीगाव जर 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही जर इथं नाणेफेकीसाठी आला नाही तर तुम्हाला लगेचच पेनल्टीला सामोरं जायला. भूषण पाटील मैदान ओला आहे, जरा बाजूला खेळा. ते ओलंच आहे मैदान, मध्ये खेळ, पिचवर खेळू नको कारण मैदान अजून ओलं आहे. मधलं पिच मेन मुख्य खेळपट्टी आहे ती. तर इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा नाणेफेकीसाठी 2 मिनिटाच्या आतमध्ये जर कोणी आलं नाही तर लगेचच तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. मागच्या सामन्यात पाहिलं गेलं तर बालकुम संघाने पेनल्टीला सामोरं गेलं, परंतु जे आव्हान दिलं होतं 42-43 धावांचं ते मात्र यशस्वीरित्या 2 आणि 11 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान पार केलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर प्रितेश जोशी याला आपल्या नावाला साजेशी आपला दमखमपणा आपली जी पॉवर आहे ती त्यांनी म्हटलं दाखवली आणि हाहाकार जी तब्बल 41 धावांची खेळी तब्बल 43 धावांची खेळी उभारली. तोच प्रितेश जोशी अतिशय अप्रतिम आपल्याला नावाला साजेशी अशी खेळ खेळली. त्यानंतर पहिल्या फेरीतला दुसरा सामना असेल ग्लोरियस कुमार इलेवन तुर्बे विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव आणि विनंती असेल इच्छापूर्ती वाशीगाव संघाच्या संघनायकांना लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे.